okay, Hibernate, okay, Hibernate प्रोग्राम, ओके क्या क्रिएट कर दे, हम लोग क्या क्रिएट कर रहे, ओके जनरेटर, ओके जनरेटर क्रिएट करना, ओके उसके लिए क्या करना है, हाइबरनेट का क्या है कॉन्फ़िगरेशन टोटली, फर्स्ट क्या करो पोजो क्लास, ओके पोजो क्लास क्रिएट करो, ओके पोजो, इसमें क्या डालना है इंट, तो उसके बाद में क्या रहे मैपिंग फाइल, ओके उसके बाद में कॉन्फ़िगरेशन फाइल, हम किसके थ्रू ले रहे हैं ये पूरा XML थ्रू, ओके XML थ्रू, ओके XML कॉन्फ़िगरेशन, ओके मैंने क्या किया माविन का प्रोजेक्ट क्रिएट किया, मैंने क्या किया रे माविन का प्रोजेक्ट क्रिएट किया, ओके मैंने क्रिएट किया, ओके उसके बाद में क्या करा रे, ओके क्या इसमें क्या करना पड़ता है कॉन्फ़िगरेशन फाइल, मतलब क्या फर्स्ट, ओके फर्स्ट क्या सपोज पोजो क्लास क्रिएट करेंगे, पोजो क्लास का क्या करेंगे रे एक्सएमएल उसकी क्या करेंगे रे मैपिंग करेंगे, ओके एक्सएमएल थ्रू मैपिंग करेंगे, उसके बाद में क्या रे कॉन्फ़िगरेशन फाइल में क्या करेंगे जो भी पर्टिकुलर जो का हाइबरनेट, ओके हाइबरनेट का जो का JDBC कनेक्शन है हाइबरनेट का जो का प्रॉपर्टीज फाइल है, ओके जो कि प्रॉपर्टीज है हम क्या करेंगे उसमें जो कि कॉन्फ़िगरेशन फाइल है उसमें डाल देंगे, ओके फाइन आईडी, ओके आईडी आईडी प्राइवेट स्ट्रिंग प्रोडक्ट नेम, ओके प्रोडक्ट नेम प्राइवेट प्रोडक्ट नेम, ओके प्रोडक्ट टाइप प्रोडक्ट प्राइवेट स्ट्रिंग डबल प्राइस product ID, product name, product type, price, okay fine, alt shift s, generate method, select all, उसके बाद alt shift s, alt plus shift plus s, generate constructor, zero param constructor, okay zero param constructor, to string method, to string method, to string method, to string method ये लोग कर दीजिए at the end, okay fine, to string method, ओके फ्रंट पेज, आपण काय त्याच्यामध्ये मॅपिंग फाईल, ओके मॅपिंग फाईल कशी क्रिएट करतो न्यू, ओके आदेश प्रोजेक्ट, ओके आपल्याला कोणत्या इथे काय करायचं मला पॅकेज मध्ये यायची म्हणजे न्यू राईट क्लिक केलं न्यू करतोय, ओके आदेश याला XML फाईल डबल क्लिक आहे XML फाईल मॅपिंग फाईल काय नाव देणार आपण प्रोडक्ट डॉट HB हायबरनेट M हायबरनेट मॅपिंग फिनिश ओके हायबरनेट मॅपिंग फिनिश, सपोज इथे काय केली मॅपिंग फाईल, ओके मॅपिंग फाईल आपण कशी करू शकतो नेटवरून, ओके हायबरनेट DTT, ओके हायबरनेट DTT ब्राउझरवरती जाऊन हायबरनेट DTT सिलेक्ट करा, ते आपल्याला काय देते फाईल देते, ओके तर आपण काय करू शकतो त्या हायबरनेट फाईल आणि मॅपिंग फाईल काय करू शकतो उचलू शकतो, ओके ओके फाईन मॅपिंग फाईल, ओके यस ओके फाईन
मॅपिंग फाईल. परत आपण डायरेक्ट प्रोजेक्टमध्ये ओके डायरेक्ट प्रोजेक्टमध्ये काय करायची मला कॉन्फिगरेशन फाईल टाकायची ओके कॉन्फिगरेशन फाईल हे कुठं टाकतो ना आपण एसआरसी मेन डॉट जावा मध्ये ओके म्हणजे जे काय आपले पॅकेज आहेत त्या पॅकेजला पॅरलल टाकतो आपण नाही का पॅरलल म्हणजे हायबरनेट डॉट कॉन्फिग ओके कॉन्फिग हायबरनेट डॉट कॉन्फिग डॉट एक्सएमएल फाईल फिनिश कॉन्फिगरेशन फाईल ओके ही पण कुठे भेटेल आपल्याला कॉन्फिगरेशन फाईल ओके ब्राउझरवरती जाऊन डीटीडी सिलेक्ट कर ठीक आहे डीटीडी सर्च कर ओके तर फर्स्ट लिंक येईल तिला ओपन कर ओके फाईन save it मॅपिंग फाईल कॉन्फिगरेशन फाईल ओके फाईन ते केलं आपण इथे प्रोडक्ट केलं ओके पोजो क्लास ओके पोजो क्लास नंतर आपण काय देतो रे पोजो क्लास हायबरनेट मॅपिंग ओके हायबरनेट मॅपिंग फाईल हायबरनेटची मॅपिंग फाईल ओके हायबरनेटची मॅपिंग फाईल हायबरनेटची मॅपिंग फाईल ओके हायबरनेटची मॅपिंग फाईल ओके क्लास नेम क्लास नेम ओके क्लास नेम क्लास नेम ओके क्लास नेम त्याच्यामध्ये आपण क्लास नेम काय आपलं com.satya डॉट मॉडेल डॉट प्रोडक्ट ओके हायबरनेट मॅपिंग क्लासचं नाव त्याच्यामध्ये ओके आपल्याला टेबलचं नाव काय द्यायचं ओके टेबलचं नाव काय द्यायचं टेबल इक्वल टू सपोज प्रोडक्ट टेबल इक्वल टू काय प्रोडक्ट ओके क्लास नेम काय दिलं आपण com डॉट सत्य डॉट मॉडेल डॉट प्रोडक्ट ओके तुमचं काय टेबल काय क्रिएट करायचं प्रोडक्ट टेबल काय द्यायचं मॉडेल ऑफ प्रोडक्ट ओके प्रोडक्ट ओके या पण क्लासमध्येच ओके फाईल क्लास प्रोडक्ट टेबल सपोज इथे आयडी ओके आयडी नेम इक्वल टू आयडी कॉलमला काय देतो आपण सपोज कॉलम कॉलम काय देतो आपण प्रोडक्ट आयडी सपोज
PID. ओके PID. आता इथं आपलं जे काही जनरेटर यूज करायचे की जनरेटर मध्ये काय केलं सपोज त्याला आधी नेटिव्ह. ओके एक्सप्लेन वाय नेटिव्ह काय करतो डिफरंट डिस्कस. ओके क्लोज द जनरेटर. ओके त्याच्यानंतर प्रॉपर्टी id close. Okay, id close the property म्हणजे प्रॉपर्टी नेम काय मग तो पोजो क्लास चेक करू आपण. पोजो क्लास मध्ये काय काय दिलेत आपण पी नेम कम्युनिटी पी नेम प्रॉपर्टी काय दिले आपण प्रॉपर्टी दुसरी टाईप प्राइस टाईप प्रॉपर्टी प्राइस टाईप. ओके कॉलमला काय देतात ओके पी नेम मी काय करतो इथं फक्त चेंज करतो प्रोडक्ट नेम काय करायचं टाईपला टाईप ओके टाईप प्राइस म्हणजे प्राइस ओके नेम फाइल configuration file. Okay, configuration file was here. Okay, let me here configuration file. Okay, session factory. याच्यामध्ये काय तयार आहे आपलं कॉन्फिगरेशन हायबरनेट कॉन्फिगरेशन मध्ये काय असणार आहे सेशन फॅक्टरी ओके सेशन फॅक्टरी मध्ये आपण काय करतो मग डायरेक्ट वगैरे ओके कॉन्फिगरेशन बाकीचं ओके ओके आता प्रोडक्ट मध्ये आपण काय करतो त्याला ओके बँक डोमेन ओके ते पर्टिक्युलर ठेवलं मी बँक डोमेन ओके तिथे आपण प्रोडक्ट टाकून द्या काय हरकत नाही ओके डोमेन प्रोडक्ट काय यूज केलं आपण डायरेक्ट डेटाबेससाठी डेटाबेससाठी आता सपोज इथं 5 आहे 8 आहे ओके त्याच्यानुसार डायरेक्ट चेंज होतो आपण ते चेंज करू शकतो ओके सपोज मी काय केलं MySQL 8 यूज केला म्हणून 8 ठेवला इथं ओके 5 यूज केला तर त्याला 5 होतो तो डायरेक्ट देतं आपल्याला आपण ते डायरेक्टली हायबरनेटच्या तिथून घेऊ शकतो ओके हायबरनेटचं आपलं जे काही साठी आपण डायरेक्ट आपण तिथून चेक करू शकतो ओके फाईन गाईज
ओके पासवर्ड काय रे रूट ओके रूट रूट ओके HyperSQL मला काय करते क्वेरी दाखव त्याला फॉर्मॅट करते क्वेरीला ओके और जो भी ऑटो ऑटो वगैरे अपडेट अपडेट आहे फाईन ओके याला नाही क्रिएट फर्स्ट टाइम क्रिएट करतो आपण ते क्रिएट फाईन com.सत्या डॉट मॉडर्न क्लास मॉडर्न क्लास हायबरनेट GBM मॅपिंग फाईल ओके फाईल मॅपिंग फाईल ओके फाईल ओके फाईन गाईज म्हणजे काय ते नेटिव्ह नेटिव्ह ठेवलं ओके नेटिव्ह फाईन त्याला काय याच्यामध्ये pom.xml pom.xml मध्ये काय टाकूया आपण डिपेंडन्सीज डिपेंडन्सी आपण कोणते घेतो हायबरनेट 5.3 ओके आपण कुठून घेतो रे ओके ब्राउझरवरती जाऊन हायबरनेट ओके हायबरनेट MUN ओके हायबरनेट MUN त्या प्रकारे डिपेंडन्सी कोणती उचलायची हायबरनेट कोरची ओके हायबरनेट कोरची ओके 5.3 सपोज ओके बस ओके आपण कोणत्या पण यूज करू शकतो ओके 5.3 ओके त्याच्यानंतर काय होतं MySQL कनेक्टर MySQL जे जावा आहे ओके MySQL कनेक्टर जावा MySQL कनेक्टर जावा 8.0 ओके फाईन सपोज आपण डायरेक्ट ब्राउझरवरती उचलू ओके ब्राउझरवरती काय रे हायबरनेट MUN हायबरनेट MUN लिंक ओपन हायबरनेट कोर नाही का हायबरनेट कोर हे अल्फा आहे त्या ओके आपण जे कोणते यूज केलं ते सपोज अल्फा आहेत ते आणखी वर्किंग आहेत ओके ते परफेक्टली काय आणखी वर्क करत नाहीत ओके आणि ते फायनल आहेत ते आपण यूज करू शकतो पण ते अल्फा बीटा ओके अल्फा बीटा CR देन फायनल होतात ओके देन फायनल होतात ओके फाईन मिड लेवलचे ओके 5.3 डिपेंडन्सी ते कुठे टाकायचे रे डिपेंडन्सीज मध्ये डिपेंडन्सी डिपेंडन्सीज मध्ये डिपेंडन्सी ओके डिपेंडन्सी मध्ये डिपेंडन्सी त्याच्यानंतर काय करायचे आपल्याला MySQL कनेक्टर आहे कोणती घ्यायची MySQL डायरेक्ट इथे सर्च केलं तरी MySQL ची कोणती जे पण आपल्याला कोणती जावा घ्यायची जावा घ्यायची कोणती 8.0 म्हणजे कोणती सपोज कोणती पण फाईन त्याच्यावरती फक्त नुसतं कर्सर म्हणलं तरी ते ऑटोमॅटिक कॉपी होते रे ओके कॉपी टू क्लिपबोर्ड ओके त्यावरती कॉपी होती
कंट्रोल ए कंट्रोल शिफ्ट एफ फॉर्मेटिंग फाइन. ओके कोणतं ॲप्लिकेशन ॲप ॲप ओके ॲप ओके हॅलो वर्ल्ड ओके हॅलो वर्ल्ड ओके फाईन फाईन. आपण काय करतो इथं कॉन्फिगरेशन फाईल. ओके इथे काय करतो आपण कॉन्फिगरेशन config new configuration config dot config method. config method मध्ये काय टाकतो आपण हायबरनेट. config मध्ये काय टाकतो आपण हायबरनेट ओके हायबरनेट कॉन्फिगरेशन हायबरनेट ये तो लफड़ा है हायबरनेट config dot xml ओके. ये टाइप करने की आदत नहीं है भाई तो ओके स्पेल मिस्टेक फाइन. हाइबरनेट डॉट कॉन्फिग डॉट ओके हाइबरनेट डॉट कॉन्फिग डॉट एक्सएमएल कॉन्फिग डॉट एक्सएमएल ओके कॉन्फिग डॉट एक्सएमएल फाइन फाइन. इथे काय करतो आपण ओके हे ते काय करतोय ओके काय करतोय आपण ते पण काय करतोय मेन्शन करतोय मी तिथे ओके काय करतोय ओके ते पण मी काय करतोय मेन्शन करतोय. हे काय करतात ऍक्टिव्ह हायबरनेट फ्रेमवर्क ओके ऍक्टिव्ह हायबरनेट फ्रेमवर्क किंवा आपण त्याला म्हणतात डायरेक्टली कॉन्फिग ओके कॉन्फिगर एक्सएमएल फाईल नाही का कॉन्फिगर फाईल कॉन्फिगर फाईल कॉन्फिगर फाईल जे का ऑब्जेक्ट बनतोय ओके मॉडेल क्लासचं जे का ऑब्जेक्ट बनणार आहे ओके किंवा जे का आपलं कॉन्फिगरेशन हायबरनेटचं कॉन्फिगरेशन त्याला काय करतो ॲक्टिव्ह करण्याचं काम करतो आपण ओके फाईन. इथे काय करणार आपण क्रिएट सेशन फॅक्टरी क्रिएट सेशन फॅक्टरी ऑब्जेक्ट क्रिएट सेशन फॅक्टरी ऑब्जेक्ट create a session factory object session factory equal to config okay config dot क्या है build session factory okay build session factory त्याला असं म्हणता येईल की okay session factory दिया बघा इकडे don't worry सेशन फॅक्टरीचा कोणता दुसरंच हे केलं आपण that is the issue
कंट्रोल ए, कंट्रोल वन, ओके, कंट्रोल वन, जो भी वेरिएबल देते हैं डायरेक्टली कॉन्फ़िगर भी कर लेते हैं, ओके। और डायरेक्टली अगर हमें पता है, ओके, अदरवाइज ऑलरेडी सपोज मुझे पता है तो क्या करो, सेशन फैक्ट्री, नहीं क्या, सेशन फैक्ट्री, क्या करायचं, सेशन फॅक्टरी, सेशन फॅक्टरी, फॅक्टरी इक्वल टू, ओके, सेशन ऑब्जेक्ट निकाल देता हूँ ना, फाइन, ओके, डायरेक्ट कंट्रोल शिफ्ट ओ, ओके, कंट्रोल शिफ्ट ओ, फिर का त्याच्या मेवन, ओके, जो भी इंपोर्ट फाइल चाहिए उसका ऑप्शन मिल जाएगा, ओके, ऑप्शन मिल जाएगा। अगर दो ये है तो ओके, जस्ट ओनली सेलेक्ट करो, मुझे क्या चाहिए, हाइबरनेट का चाहिए, राइट, हाइबरनेट, फाइन, इंपोर्ट स्टेटमेंट, फाइन, फाइन, इट्स ओके, फाइन, फैक्ट्री, create a session, create a session, create a session, create a session करायला फॅक्टरी डॉट, तो ओपन सेशन, ओपन सेशन, डॉट ओपन सेशन, त्याला कशा टाकायचं आपल्याला, ओके, सेशन, सेशन इक्वल टू, यस, कंट्रोल शिफ्ट ओ, हाइबरनेट सेशन, हाइबरनेट सेशन, हाइबरनेट सेशन, ओके, कंट्रोल शिफ्ट ओ, ऑथराइज डायरेक्टली कंट्रोल ए, तो पर्टिक्युलर त्याचं काय असेल तर इम्पोर्ट बी करतो नाही करतो, कम्प्युटर काय करते त्याला कंट्रोल वन, कंट्रोल वन करायचं, त्याच्या एंडिंगला ठेवून काय करायचं रे, कंट्रोल वन, तर डायरेक्टली त्याचं रिटर्न टाईप देतो, व्हेरिएबल काय करतो, क्रिएट करून देतो, इम्पोर्ट करतो, ओके, फाईन, तर नाही समजलं तर एरर येत असेल तर, ओके, फाईन, सेशन, त्याच्यानंतर काय करतं आपल्याला, सपोज जो काही सेव्ह करायचा ऑब्जेक्ट किंवा बाकीचे पर्सिस्टन्स ऑपरेशन, सपोज सेव्ह, सेव्ह ऑब्जेक्ट, सेव्ह ऑब्जेक्ट, हे 10-15 मिनिटं, हे 10-15 मिनिटं घ्यायचं ना आपण, हे 10-15 मिनिटं घेऊ शकतात ना, हॅलो, मला अनम्यूट करून बोलू शकता का, ओके, 10-15 मिनिटं घ्यायचं की तुम्हाला परत हे करायचं आहे, उद्या घ्यायचं आहे, घ्या सर, हा प्रोग्राम कंप्लीट कर. फाईन, प्रोडक्ट, टाइम आहे, घेऊ आपण प्रोडक्ट, प्रोडक्टमध्ये काय करायचं, सपोज प्रोडक्ट TRD इक्वल टू न्यू प्रोडक्ट, इक्वल टू न्यू प्रोडक्ट, ओके, प्रोडक्टमध्ये आपण करायचं तर सेव्ह करायचं, म्हणजे प्रोडक्ट, ओके, प्रोडक्ट डॉट सेट, काय करणार आहे, सेट आय डी, ओके, सपोज 1, वन, आय डी काय करत नाही, पास नाही करत आहे, ओके, नॉट रिक्वायर्ड, नॉट रिक्वायर्ड, ओके, डॉट सेट प्रोडक्ट नेम, ओके, प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट में क्या डालता हूँ, ओके, एनी प्रोडक्ट, ओके, एनी प्रोडक्ट, मेडिकल प्रोडक्ट, ओके, सपोज, ओके, मेडिकल प्रोडक्ट, सो रखते हैं हम लोग, तो टैबलेट का नाम, हेडेक के लिए कौन सी होती है, कोई नहीं, कोई टैबलेट का डालते हैं, ओके, पैरासीटामोल नॉर्मल, नहीं क्या, टेम्परेचर के लिए, ओके,
paracetamol. Okay, paracetamol. Product name. Okay, product name. Okay, product name. Okay, product dot type, product dot set type. टाइप क्या है? ओरल. ओके, इसको क्या कहते हैं? ओरल. शरप है बस क्या? ओरल सेशन. ओके, ओरल. मैंने इसको प्रोडक्ट टाइप, प्रोडक्ट टाइप क्या है? प्राइस. ओके, सेट प्राइस. Yes, I think it is integer, no? It is double 5. Okay, fine guys. Okay, हाइपरनेट मैपिंग मॉडल क्लास के अंदर कुछ है क्या? मॉडल मॉडल प्रोडक्ट चाहिए. हाइपरनेट I think I given different name, no? Go to configuration file. Hibernate something name, right? Okay, उनको बात नहीं. Product. Configuration file product नहीं, product HB mapping file.xml. Product mapping file.xml. Product configuration file. Okay. Okay. Bank. Okay, fine. Show tables. Okay, product table guys. Okay, product table क्या होगा? Create होगा guys. Okay. Fine. Select star. Select star from product. Table is empty. Table is empty. Okay, table is empty. Because हमने कुछ सेव कॉल ही नहीं किया, राइट? जैसे ऑब्जेक्ट क्रिएट किया, ओके, सेव कॉल ही नहीं किया, राइट? नाउ आई एम गोइंग टू सेव द ऑब्जेक्ट. डॉट सेव प्रोडक्ट. हे लॉजिक आहे. काय करतो आपण? सेव ऑब्जेक्ट पर्सिस्टंट प्रोजेक्ट नाही का? सेव ऑब्जेक्ट. मेरे को क्रिएट create a Pojo class object, create a Pojo class object, create a Pojo class object and set a values, set a values. Okay, fine. आता आपण इथे जे काय सेट करतो, ओके, हे काय करतो तर आपण ओरल इथेच नाही का, आपण प्रॅक्टिकल साठी आपण हार्ड कोडेड व्हॅल्यू इथं सेट करतो. आपल्याला हे कुठून पाठवणार आपण? त्यानंतर आपण रेस्ट एपीआय यूज करतो. ओके, whenever using the REST API we will use this object using the postman, right?
सो पोस्टमैन से हम लोग क्या करेंगे रे, ये जो ऑब्जेक्ट है ये बना के उधर से हम क्या करेंगे रे, वो ऑब्जेक्ट डाल देंगे, राइट। कैसे, पोस्टमैन से डाल देंगे, ओके, रेस्ट एपीआई के बाद में। अभी मैं क्या कर इधर हार्ड कोडेड, ओके, वैल्यू सेट करके हम सेव कर रहे हैं, ओके। कंट्रोल ए, कंट्रोल सेट एफ, फिनिश, कंट्रोल सेव, फाइन गाइस। Okay, let me rerun once again. Just rerun. Just rerun. Okay. Okay, check here. Here's the insert query. Okay, insert query. Check now database. Wow. Insert database. Native query. No? Right. Select from table. Insert. Where values. Group name ID. कमिट करावं लागेल का? ट्रान्झॅक्शन गरज नाही, बघू आपण ते नंतर टाकतात ते त्याला. ट्रान्झॅक्शनचं काहीच नाही इथे जास्त मोस्टली. जस्ट मी त्याला ॲड करतो, ओके, जस्ट त्याच्यासाठी पण गरज नाही त्याची ॲड करायची, कारण त्याने डिफॉल्ट दिला पाहिजे. लेट मी ट्राय. Session dot set. Session dot set. Session dot show. ते डेटाबेस तर हाच यूज होत असणार ना, कारण ते टेबल क्रिएट झालाय त्याच्यात. ओके, बँक. So let's say, okay, we'll try with transaction. आपण क्रिएट केलंय ना रे, क्रिएट केलंय आपण, करेक्ट. गॉट इट. नाव अपडेटला ई राहतो का रे? आय एम नॉट शुअर. ना, आहे राहतो. लेट मी ट्राय ना. Application. ऑलरेडी आपण त्याला रन केलेलं आहे ना. ओके, इथून ज्यावेळेस आपण रन करतो की आधी आपल्याला सपोज प्रोग्राम रन करावा लागतो, ओके, त्याच्यानंतर जो साठी आपण यूज करू शकतो. ओके, आता मी मध्येच काय केलं, एक्सएमएल फाईल रन केली होती, परत मी आता इथे वरती जाऊन रन करतोय, ओके, त्याचं रन होत नाही. ओके, परत काय करायला लागेल आपल्याला, सपोज ॲप्लिकेशन न्यू रन ॲज जावा ॲप्लिकेशन रन select main folder, fine, transaction dot rollback, fine. ओके. तर ते नेटिव्ह काय करतं रे, नेटिव्ह ऍक्च्युली काय करतं, इंटरनली आयडेंटिटी, ओके, आयडेंटिटी आणि सिक्वेन्स यूज करतो. ओके, आयडेंटिटी आणि सिक्वेन्स यूज करतो, किंवा हॅलो जनरेटर यूज करतो. ओके, हॅलो जनरेटर. ओके, तर बेस्ड ऑन त्याची कॅपेबिलिटी, जो का डेटाबेस यूज केलाय आपण, ओके, जो का डेटाबेस यूज केलाय त्या डेटाबेसनुसार तो सिलेक्ट करतो. ओके, तिथे आयडेंटिटी यूज करायची का, जनरेटर यूज करायचं का, सिक्वेन्स यूज करायचं आहे. ओके, ते काय करतो, तो डेटाबेस यूज करतो. तो काय करतो, इंटरनली तो
इंटरनली तो कोड अंडरस्टँड करून ते यूज करतो. ओके, आता आपण ज्यावेळेस सिक्वेन्स आणि आयडेंटिटी घेतो तुम्हाला मी त्यावेळेस सांगतो. ओके फाईन, गो हिअर, insert product into something. Okay, go here, check that, save तर नाही झाला त्याला. फाईन, एड करून अपडेट करून. ओके, टाइप ऑफ स्ट्रक्चर, टाइप ऑफ डेटा, product. So let me try transaction. Let me add a transaction. Okay, just one moment. Hibernate transaction tx equal to none, equal to none, equal to none. Okay, suppose try try catch, utility guy catch use transaction tx dot commit dot commit dot commit transaction dot rollback, transaction dot rollback, dot rollback, transaction dot rollback. Fine, close it, close it. Table structure, null pointer exception, rollback is null. Okay, something error. Okay, something error, something error. Okay, काय error येते त्याला, तर null pointer exception येते. Okay, thread मध्ये null pointer exception. Content of the Hibernate transaction rollback because null. Okay, transactions object is create नहीं केला, right? Okay, transaction में कुछ है नहीं. Transaction equal to new, transaction equal to okay, transaction equal to session dot transaction. Okay, shesh dot begin transaction, begin transaction, begin transaction. ट्रान्झॅक्शनची गरज नाही लागली पाहिजे, गरज नाही असं द्यावाच म्हणून सांगतो तुम्हाला. ओके, हे फाईन गायज. ओके, त्याच्यामध्ये ओके ऑलरेडी आपण जे काही हिट केलेले आहेत. ओके, पण ते ट्रान्झॅक्शनमध्ये त्यांनी सेव्ह केलं. ओके, ट्रान्झॅक्शनमध्ये त्यांनी काय केलं तर सेव्ह केलं. ओके, मी त्याचे इंटरनल सांगतो तुम्हाला नंतर. ओके, इंटरनल मी सांगतो. त्याच्यामध्ये डायरेक्टली काय झालं रे, 40 आपण केलं होतं ते चौथा डायरेक्ट आपलं कोणतं चौथा ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये त्याने ॲड केला आहे. ओके फाईन गाईज, जो काय ट्रान्झॅक्शन झालंय, ओके, जे काय आपलं व्हॅल्यूज होत्या त्या कुठं रे, त्या ट्रान्झॅक्शन त्या सेशनमध्ये पर्टिक्युलर होत्या आणि ते काय करत होता, कमिट करत नव्हता. ओके, डायरेक्ट तिथून एरर येत होता आपल्याला आधीच. ओके, तर तो काय करायचा डायरेक्टली नॉर्मल नल व्हॅल्यू होती, नल व्हॅल्यू देत होता. ओके फाईन, आपलं काय करतो ट्रान्झॅक्शन क्रिएट करून ट्रान्झॅक्शनने त्याला काय केली, व्हॅल्यू पास केली. ओके फाईन गाईज. ओके, तर हे फक्त नेटिव्ह होता. तर नेटिव्ह काय करतो रे, ओके, नेटिव्ह काय करतो रे, इंटरनली सिक्वेन्स नंबर जनरेट करतो रे. काय करतो रे, सिक्वेन्स नंबर. ओके, सेम आयडेंटिफायर आणि सिक्वेन्स. आता आयडेंटिफायर सिक्वेन्स ज्यावेळेस आपण नेटिव्ह यूज करतो ना, ज्यावेळेस आपण नेटिव्ह यूज करतो, तर इंटरनली हायबरनेट काय करतो रे, त्याला व्हेरीफाय करतो, चेक करतो की याच्यामध्ये कोणता यूज करायचा. आता कसं होतं, आपण समजा ओरेकल यूज केला. ओके, ओरेकल यूज केला तर ओरेकल बऱ्याच जागेवर सपोर्टेबल नाहीये.
ओके. ऑरेकल सपोर्ट नाहीये. ओके. तर त्याच्यामध्ये सपोज आपण ऑरेकल डेटाबेस यूज केला. ओके. तर डेटाबेसमध्ये सपोज आपण त्याला आयडेंटिफायर किंवा त्याच्यामध्ये जे काही सिक्वेन्स आहे, ओके, तर तो कोणता यूज करायचा आहे, आपला डायलेक्ट काय आहे, ओके, आपला डायलेक्ट काय आहे, हे सगळं तो काय करतो आधी व्हेरीफाय करतो आणि त्याच्यानुसार इंटरनली ज्यावेळेस आपण नेटिव्ह यूज करतो तर इंटरनली नेटिव्ह म्हणजेच काय करतो तो की ते सिक्वेन्स नंबर किंवा आयडेंटिफायर यूज करतो. ओके. तर हे कोण करतो आधी तो अंडरस्टँड करतो डेटाबेस काय करतो, कोणता डेटाबेस यूज केलेला आहे आपण. ओके. पिकअप अँड युजेस द आयडेंटिटी और sequence or hello generator based on capability of understanding the database software. ओके फाईन गाईज. ओके. तर हे काय करते मग इंटरनली आयडेंटिटी ओके किंवा सिक्वेन्स सिक्वेन्स किंवा हेलो जनरेटर पास करतो. ओके. हेलो जनरेटर एक उद्याच्या एक्झाम्पलमध्ये बाकीचे जे काही जनरेटर येतात ते आपण कंप्लीट करू आणि परवा दिवशी ओके परवा दिवशी म्हणजे वेनेसडेला विथ अॅनोटेशन यूज करू. ओके. विथ अॅनोटेशन वरती डायरेक्टली मी अॅनोटेशन विथ परत जेपीई घेतो. ओके. म्हणजे एक एक प्रोग्राम फक्त नॉर्मली अॅनोटेशन त्याच्यानंतर डायरेक्टली जेपीई घेऊ. ओके. आणि प्रोजेक्टमध्ये डायरेक्ट जेपीई यूज करू. ओके. जरी प्रोजेक्टमध्ये काय यूज केलं तर डायरेक्ट जेपीई यूज केलं जरी तुम्ही सांगितलं तरी त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला कळून जाईल. ओके. इज इट ओके.